मुंबई नाशिक महामार्गावरील ग्राहकांच्या पसंतीस पडलेलं अस्सल मराठमोळं हॉटेल सवाई मल्हार खातेवली येथील सुप्रसिद्ध हॉटेल व्हेज नॉनव्हेज जेवणाची उत्तम चव आणि सावजी स्पेशल, वराडी स्पेशल व मालवणी फिश मिळण्याचे एकमेव उत्तम ठिकाण हॉटेल सवाई मल्हार. चवीचा शोध इथे संपतो. नमस्कार, मी संजय भालेराव शहापूर गजालीत आपले स्वागत आहे. शहापुरात भारतीय ट्रेड युनियन केंद्र व अखिल भारतीय किसान सभा यांचे जबरदस्त जेल भरो आंदोलन. शेतकरी, शेतमजूर, कामगार, कष्टकरी, योजना कर्मचारी व सामान्य जनतेच्या विविध राज्यस्तरीय व स्थानिक प्रलंबित मागण्यांबाबत तात्काळ निर्णय घ्यावा यासाठी आज सोमवारी 10 ऑगस्ट रोजी दुपारी 12:30 वाजता भारतीय ट्रेड युनियन केंद्र शहापूर तालुका कमिटी व अखिल भारतीय किसान सभा यांच्या संयुक्त विद्यमाने कॉम्रेड विजय विषे यांच्या नेतृत्वाखाली शहापूर बस स्थानक ते तहसील कार्यालय शहापूर अशी रॅली काढून जबरदस्त जेल भरो आंदोलन पार पाडले. या आंदोलनाद्वारे सिटू व अखिल भारतीय किसान सभेने तहसीलदार परमेश्वर कासुळे यांच्या मार्फत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन सादर केले असून राज्यस्तरीय मागण्या शासनाकडे पाठवून पाठपुरावा करावा व स्थानिक मागण्या तहसीलदार स्तरावर तात्काळ सोडवाव्यात अशी मागणी केली आहे. यावेळी आंदोलनकर्त्यांनी केलेल्या प्रमुख मागण्या: कॉर्पोरेट धार्जिण्या व कामगार विरोधी 4 श्रमसंहिता रद्द करा, 8 तासांच्या कामासाठी 30,000 रुपये दरमहा किमान वेतन लागू करा, स्मार्ट मीटर बंद करा, वन हक्क कायद्याची काटेकोरपणे अंमलबजावणी करा, जिल्ह्यातील सर्व खराब रस्त्यांची चौकशी करून संबंधित ठेकेदार, इंजिनियर यांच्यावर कडक कारवाई करा. या जेलभरो आंदोलनात शेकडो शेतकरी, शेतमजूर, कामगार, कष्टकरी, योजना कर्मचारी व सामान्य जनता सहभागी झाले होते. यावेळी भारताचा कम्युनिस्ट पक्ष, मार्क्सवादी शहापूर तालुका कमिटीचे तालुका सचिव कॉम्रेड कृष्णा भवर व अखिल भारतीय किसान सभा तालुका सचिव कॉम्रेड संतोष भांगरे तसेच तालुका अध्यक्ष कॉम्रेड नंदू खाजोंडे, राज्य सदस्य कॉम्रेड भरत वळंबा, DYFI तालुका सचिव कॉम्रेड मनोज काकवा, जनवादी महिला संघटना सचिव कॉम्रेड निकिता काकरा, सिटू राज्य कमिटी सदस्य कॉम्रेड विजय विषे, तालुका सचिव मनीष फोडसे, कॉम्रेड अशोक विषे यांनी मार्गदर्शन केले. सिटू मार्फत आलेलं हे निवेदन, ज्या काही आपल्या मागण्या आहेत त्या काही राज्यस्तरीय असतील, केंद्रस्तरीय असतील, ते निवेदन निश्चित आम्ही वरती शासनाकडे पाठवू. परंतु त्याबरोबरच जे काही स्थानिक मागण्या त्या ठिकाणी आलेल्या आहेत त्याच्यामध्ये पहिले जे किमान वेतन कायद्याचे आपण म्हणता त्याप्रमाणे आपण एक बैठक घेऊन सगळ्यांना तात्काळ पत्र व्यवहार करून देऊ. त्यानंतर किनवलीचा हा पहिल्यांदाच आलेला आहे, म्हणजे हा असेल किंवा स्थानिकांना रोजगार देण्याचा आणि आवरे जांभूळपाड्याचा कॅनल रोड, बरोबर, तर जांभूळपाड्यापर्यंत ऑलरेडी आपण ते केलेलं आहे. त्याच्या फुल मंजूर व्हायचं बाकी आहे. जांभूळपाड्याचं कोणी असेल तर माहित नाही, आपण कॅनल सोडल्यानंतर तर गावापर्यंत मीच रस्ता करून घ्यायचा मागे पूर्ण झालं. फक्त कॅनल वरचा जो आहे ना, कॅनल वरचा आणि त्याच्यावर पूल टाकायचा आहे. तिकडे जायला जागा नाही, फोर व्हीलर जाऊ शकत नाही, कॅनलवर पूल टाकायचं. त्याच्यामुळे ते राहिलेलं आहे. आमदार साहेबांनी पत्र व्यवहार पण केलाय ते आपण मार्गी लावतो आहे. त्यानंतर तळे खणे ते धरण व बंदर उभा राहावा. ओमसाई हॉटेल ते चेरपुरी त्याच्या गटांचं आहे का, सावरोलीचं एक वीज पूल आता हा नवीन आहे सावरोली. तर रुग्णालय होते एक, आपण जागा शोध ट्रामा सेंटर साठी आहे ना, जागा शोधायचे काम चालू, हा ते चालू, त्याचं चालू. हा आता हा शहापूर मुरबाड पाटगाव हा जो आहे या रस्त्याचा प्रश्न आहे. मला तर काल परवा पण आम्ही याच्यात MSRTC ची मिटिंग घेतली. ते फोर्सफुली आपल्याला ऍक्विजिशन करावं लागतं. त्याच्यामध्ये ज्या काही अडचणी आहेत त्या सोडून त्याच्यावरही मार्ग निघेल. आणि हे आपण याच्या सूचना दिल्या. शहापूर सापगाव रस्त्याचं मला वाटतं काही ठिकाणी कामही परवाच्या दिवशी त्यांनी खड्डे बुजायला घेतलेले. तर असे जे आपल्या रिलेटेड आहे एक आपण पुढच्या आठवड्यात वाटलं तर पुन्हा माझ्याकडे आपण
छोटीशी बैठक घेऊन ज्या सोडवण्यासारख्या असतील तर त्या आपण निश्चित सोडू. पुन्हा एकदा आपल्या सर्वांचे मी अगदी मनापासून काम केलं ना, पण त्यांनी थोडंफार सुरुवात केली आहे ना बोर्डचं. तर या ठिकाणी आपण सर्व जे पदाधिकारी असतील, आंदोलनकर्ते असतील, त्यांचे मी प्रशासनाच्या वतीने, पोलीस प्रशासनाच्या वतीने अगदी मनापासून आभार व्यक्त करतो. आपण हे आंदोलन अतिशय शांततेने आणि प्रशासनाला सहकार्य केलं त्याबद्दल मी सर्व पदाधिकाऱ्यांच्या या ठिकाणी आभार व्यक्त करतो. धन्यवाद. आजचा मोर्चा कामगार आणि शेतकरी या दोघांच्या न्याय्य मागण्यांसाठी आज काढलेला आहे. मोदी सरकारने जे काही 4 लेबर कोड आणलेले आहेत ते लेबर कोड कामगार हिताचे नाहीत. त्याचबरोबर शेतकऱ्यांसाठी काही कृषी कायदे त्यांनी तयार केलेले आहेत. त्याचबरोबर शेतकऱ्यांच्या बाबतीत असेल, कर्जमाफी असेल किंवा खतांची टंचाई असेल किंवा अनेकविध कायदे आहेत ते शेतकऱ्यांच्या मागणी नसतानासुद्धा केलेले आहेत. कामगारांची मागणी नसतानासुद्धा समस्याहीनता त्यांनी आणलेल्या आहेत. तर आमचा हा विरोध आहे की त्यातील जे काही मालक दार्जिने बदल आहेत, भांडवलदारांच्या हिताचे बदल आहेत ते त्यांनी काढून टाकावेत. कामगारांच्या हिताचे बदल करावेत. जसे की आपण इथं बघतायत की 4 लेबर कोडचे आपण फ्लेक्स हातात घेतलेले आहेत. तर जे काही लेबर कोड आहेत त्याच्यामध्ये असे काही प्रावधान केले आहेत ज्याच्यामध्ये कामगार पूर्ण देशजोडीला लागणार आहेत. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे काही आमच्यासाठी सर्व कष्टकऱ्यांसाठी जे काही कायदे केले ते कायदे आजच्या या सरकारने संपूर्णतः नष्ट करायला घेतलेले आहेत आणि त्याच्यामध्ये फक्त केवळ आणि केवळ भांडवलदारांच्या हिताचे बदल केलेले आहेत. याच्यामध्ये कामगार पूर्णतः गुलाम होणार आहे. शेती व्यवस्थेसाठी जे काही शेतकऱ्यांनी मागणी केली होती की स्वामीनाथन आयोगाच्या शिफारसी लागू करा, परंतु सरकारनं ते न करता वेगवेगळ्या पद्धतीने कॉर्पोरेट कंपन्यांना शेती करण्यासाठी आणि त्यांना शेती बळजबरीने एकत्रित करून कसायला देण्यासाठी जे कायदे केलेले आहेत त्याच्यामुळं धान्याचा साठा करण्यासाठी त्यांना वाव मिळेल. जसं की अदानींनी मोठमोठे कोल्ड स्टोरेज, मोठमोठे स्टोरेज धान्याचे साठवणूक केंद्र उभारलेले आहेत आणि त्याचे परिणाम हे देशातील प्रत्येकाला भोगावे लागणार आहेत. खतांच्या बाबतीत जर म्हटलं तर खतांचा सुद्धा तुटवडा आहे. शेतकऱ्याला जे काही सवलती दरात खत दिलं पाहिजे, बियाणं दिले पाहिजेत ते दिलं जात नाही. सरकारनं त्याच्यावर सुद्धा टॅक्सेस लावलेले आहेत. विद्यार्थ्यांच्या बाबतीत जर म्हटलं तर विद्यार्थ्यांच्यासाठी सुद्धा सरकारनं आता बघा, याच्या आधीच्या सरकारनं कधी पुस्तकांवर टॅक्स लावला नाही, परंतु या सरकारनं पुस्तकांवर सुद्धा टॅक्स लावलेले आहे. म्हणजे लोकांनी शिकायचं कसं, अन्न खाऊन जागायचं कसं, या सर्वांची सरकारनं गळचेपी केलेली आहे. आमची मागणी ही आहे की सरकारनं हे जे काही कृषी कायदे असतील किंवा जे कामगार कायदे असतील हे तत्काळ बाजूला करावेत आणि कामगार आणि शेतकरी हिताचे कायदे आणावेत. ताज्या घडामोडींसाठी पाहत राहा शहापूर गजाली. धन्यवाद.